शिवाजी विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक नेहमीच काही ना काही गोष्टींवर नवीन संशोधन करत असतात. त्यातच नुकतेच शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी मणिपुरी ब्लॅक राईस आणि पुणे, नगर या जिल्ह्यात पिकणाऱ्या काळभात या तांदळाच्या वाणांवर यशस्वी संशोधन केलंय. त्यामुळे हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. वनस्पतीशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त सुवास असलेले स्थानिक भाताचे वाण म्हणजेच काळभात जे नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये कल्टिवेट केले जातं, तसेच मणिपूर येथील ब्लॅक राईस या दोन वाणावरती संशोधन चालू आहे. मागील 4 वर्षापासून या दोन वाणावरती उत्परिवर्तन किंवा म्युटेशनच्या माध्यमातून आम्ही सुधारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातून आम्हाला काही सुधारित वाण मिळाले आहेत. ही सुधारित वाण ज्यामध्ये या दोन वाणांच्या परिपक्वतेचा कालावधी कमी झालेला आहे. तो कालावधी साधारणतः 15 ते 20 दिवसाचा कालावधी कमी झालेला आहे. तसेच उत्पादन वाढीमध्ये 2 ते 2.5 पट उत्पादन वाढलेलं आहे कंपॅरिझन विथ कंट्रोल. आणि या दोन वाणांचं वैशिष्ट्य असं की ही दोन वाण 5 ते 5.5 फुटाची उंचीची आहेत. त्यामुळे हे पडतात आणि पडल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. तसंच जे काही पडल्यामुळं बियाणं मिळतं त्याच्यापासून कुजल्यासारखा वास येतो. तर ते होऊ नये म्हणून आम्ही ते उंची कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की साधारणतः 40 ते 45% त्याचं हाईट कमी झालेली आहे. सो साधारणतः या सर्व सुधारित वाणांच्या प्रयोगामुळे असं लक्षात येतं आहे की ही वाण येणाऱ्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ट्रायल घेतलं जाईल आणि त्या ट्रायलमधनं असं लक्षात येईल की ही वाण कोल्हापुरातच नव्हे तर इतर महाराष्ट्राच्या भागामध्ये जर ती त्याच प्रकारे गुणधर्म एक्सप्रेस करत असतील तर ही वाण 3 वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील आणि जेणेकरून या वाणांचा उपयोग शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी निश्चित होऊन जाईल. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.